नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी स्वाती पाटील तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय. चॅप्टर नंबर 7 कडे आपण वळतोय की ज्याचं टायटल आहे अरुणिमा सिन्हा अ बायोग्राफी. आणि आज आपण पहिले 4 पॅराग्राफ स्टडी करणार आहोत. हा जो चॅप्टर आहे तो makingpeacewithlife.com या वेबसाईटवरनं घेण्यात आलेला आहे. आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सुरुवातीलाच तुम्हाला सांगेन की खूप प्रेरणादायी स्टोरी आहे ही. एक इन्स्पिरेशनल चॅप्टर आहे की ज्याच्याकडनं आपल्याला खूप काही शिकायला मिळेल. आणि नक्कीच तुम्ही त्या मनापासून शिकावं असं मला वाटतंय. की आपल्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी असूनही आपण मागं पडतो. त्याचं काय रिझन आहे हे आपण शोधायला हवं. आणि अशा एका पर्सनॅलिटीबद्दल, अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल आपण आज अभ्यास करतोय की ज्याच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे, खूप काही घेण्यासारखं आहे. आणि आयुष्याला आपल्या जर कलाटणी द्यायचं असेल तर अशा व्यक्तीने जे काही सांगितलंय किंवा जे काही त्यांच्याकडनं घेण्यासारखं आहे ते नक्कीच आपण घ्यावं आणि आपलंही आयुष्य कुठंतरी सुजलाम सुफलाम बनवण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. तर नक्कीच ती शिकवण तुम्ही त्या व्यक्तीकडनं घ्या आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तर अभ्यास करा. ओके, सो माय डिअर स्टुडंट्स, वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द फर्स्ट 4 पॅराग्राफ ऑफ द चॅप्टर टुडे. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट वन. My dear students, before start, just see the image of the today, that personality that we are going to study today. The name is Arunima Sinha, right? She is an amputee person. म्हणजे ज्यांचं बघा पायाचं ऑपरेशन झालेलं आहे, पाय कट करावं लागलंय आणि तरी माउंटेनियर म्हणून, एक गिर्यारोहक म्हणून स्वतःची ओळख ज्याने निर्माण केली आणि बरंचसं काम केलं असं आपण म्हणू शकतो. अशा एका व्यक्तीबद्दल आपल्याला स्टडी करायचंय. तर त्यांची ती इमेज बघून, त्यांचा चेहरा बघून थोडंसं इन्स्पिरेशन आपल्यालाही यावं म्हणून हे सुरुवातीला तुम्हाला एक इमेज दाखवण्याचा प्रयत्न करते. सो वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द नेक्स्ट थिंग, दॅट इज द फर्स्ट पॅराग्राफ ऑफ द चॅप्टर. सी, अरुणिमा सिन्हा. अरुणिमा सिन्हाबद्दल आपण स्टडी करतोय. हु इज द अरुणिमा सिन्हा? अरुणिमा सिन्हा is the first Indian amputee to climb the Mount Everest. Among women amputees, she is just the second one to achieve this milestone. Before Arunima, Rhonda Graham, a female amputee from USA, climbed Mount Everest in October 2011. See, who is Arunima Sinha? She was the first Indian amputee. Okay, Indian amputee means a person who has had an arm or leg amputated or कट ऑफ. म्हणजे ज्यांचा पाय किंवा कापला गेलेला आहे, म्हणजे ज्या व्यक्तीचे हात किंवा पाय किंवा ऑपरेशन केले काही कारणामुळं, अशा व्यक्तीला आपण अँप्युटी पर्सन असं म्हणू शकतो. एखादा अवयव कापून काढावा लागला आणि सर्जरी करावी लागली अशी एखादी व्यक्ती. शी इज द फर्स्ट इंडियन अँप्युटी. आणि अशा व्यक्तीमध्ये पहिली व्यक्ती आहे की ज्यांनी पर्वत सर केलं. कोणतं? माउंट एव्हरेस्ट नावाचं. ओके, अमंग विमेन अँप्युटी शी इज जस्ट द सेकंड वन. म्हणजे जगातल्या विमेन अँप्युटीमधली शी वॉज द जस्ट सेकंड वन. अँड बिफोर हर हू हॅज अचीव्ह धिस सक्सेस? रोंडा ग्रॅहम फ्रॉम USA. तिच्या आधी कोणी सर केलंय अँप्युटीमध्ये? तर रोंडा ग्रॅहम या मुलीनं, की जी अमेरिकेमधनं आहे. तिनं 2011 साली सर केलंय. अँड इन 2015 शी वॉज अवॉर्डेड द पद्मश्री, द 4th हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड इन इंडिया. आणि अरुणिमाला 2015 साली पद्मश्री मिळालं. कशासाठी? तर तिच्या या सगळ्या कामासाठी, तिच्या मेहनतीसाठी. अँप्युटी असूनही इतकं मोठी जी काही तिने झेप घेतली आहे, एवढं मोठं दैदिप्यमान असं यश मिळवलंय, त्याचा एक सन्मान म्हणून तिला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कारामधला 4था पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्यात आलंय. होप यू हॅव अंडरस्टूड द फर्स्ट शॉर्ट पॅराग्राफ ऑफ द चॅप्टर. पहिला पॅराग्राफ तुम्हाला कळला असावा. काय स्टडी केलं आपण? Arunima Sinha, she was the first Indian amputee, right, who had climbed the Mount Everest, and she is the second one in the world. Before her, Rhonda Graham, she has climbed the Mount Everest in 2011, and in 2015, Arunima Sinha, she was awarded with the Padma Shri Award, which is the 4th civilian award in India. Let's continue. We are going to forward. We are going to study with the next paragraph, that is the paragraph number 2. Arunima was a sports enthusiast. From the childhood, a national level volleyball player. See, she was the sports enthusiast, means she has a lot of interest. She was fully excited for the sports. स्पोर्ट्सची आवड असणारी एक व्यक्ती आहे ती लहानपणापासूनची.
म्हणजे खेळाडू असं आपण म्हणू शकतो. एन्थुझियास्ट मीन्स अ पर्सन हू हॅज अ फुल ऑफ एक्साइटमेंट और इंटरेस्ट इन समथिंग. ज्याला एखाद्या विशिष्ट गोष्टीची आवड आहे त्याला आपण एन्थुझियास्ट असं म्हणू शकतो. मग लहानपणापासून हिला कशाची आवड आहे? स्पोर्ट्सची. अँड शी वॉज द नॅशनल लेवल व्हॉलीबॉल प्लेअर. ते नॅशनल लेवलची व्हॉलीबॉल प्लेअर होऊन गेली होती. शी डिसाइडेड टू गेट अ जॉब इन द पॅरामिलिटरी फोर्सेस so that she can carry on with her passion for sports along with a regular source of income as well. So because she has the interest in the sports, she decided to make a career in the paramilitary forces. स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून तिनं काय ठरवलंय? आपण पॅरामिलिटरी फोर्सेस मध्ये करिअर करायचं. पॅरामिलिटरी फोर्सेस मीन्स व्हॉट? इट इज अ सेमी मिलिटराइज्ड फोर्सेस. मराठीमध्ये आपण त्याला निमलष्करी दल म्हणू शकतो. म्हणजे मेन ग्रुप वेगळा आणि त्याला सपोर्ट सब म्हणून एक दुसरा ग्रुप असतो. तो ग्रुप म्हणजे काय? पॅरामिलिटरी फोर्सेस. आणि स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे म्हणून तिने काय ठरवलंय? आपण पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये काम करायचं, म्हणजे इन्कम पण मिळेल आणि आपली आवडही आपल्याला जोपासण्याची संधी मिळेल. बट द फेट हॅड अदर प्लॅन्स. तिला ते तिचं ड्रीम होतं, बट नशिबात काहीतरी तिच्या वेगळंच होतं. आणि काय घडलंय बघा. On the night of 11th April 2011, while on her way to Delhi from Lucknow from Padmavati Express train, she was attacked by a group of local robbers. On the night of 11th April 2011, it is the incident of the 2011. 2011 सालचा हा प्रसंग आहे. When she was going from Delhi to Lucknow. She was going to Delhi from Lucknow. लखनौकडून दिल्लीकडे जाताना पद्मावती एक्सप्रेसमधनं तिच्यावरती अटॅक झाला. एक काय म्हणू शकतो आपण त्याला, लोकल ग्रुपनी थोडासा तिला म्हणजे तिच्याकडचं जे काही सोनं आहे ते लुटून घेण्याचा प्रयत्न केलाय. बघा काय घडते. दे ट्राय टू स्नॅच हर गोल्ड चेन विच वॉज गिफ्टेड बाय हर मदर. व्हॉट दे वॉन्ट द रॉबर्स? त्या चोरांना काय हवं होतं? ओनली दे वॉन्ट दॅट गोल्ड चेन विच वॉज गिफ्टेड बाय हर मदर. Hope you have understood this much. Second paragraph. We are going to continue with the remaining part of the second paragraph. She tried to resist them. She tried to oppose them. Resist means oppose करणे, विरोध करायचा प्रयत्न करते. She was trying to stop them. त्यांना थांबवण्याचा तिने कुठेतरी प्रयत्न केलाय. Thanks to her athletics, physique and fitness, she gave them a tough time. And because of that thing, physique and fitness, she has that fitness because of the sports. She was the athletic person. एक स्पोर्ट्समध्ये असलेली व्यक्ती असल्या कारणानं तिची बॉडी तेवढी स्ट्रॉंग होती असं आपण म्हणू शकतो. आणि बॉडीमध्ये तेवढी ताकद असल्या कारणानं शी गेव देम अ टफ टाइम. खूप चांगलं तिनं त्यांना विरोध केलाय, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. खूप चांगलं त्यांना रिटर्न म्हणजे काय म्हणू शकतो, फक्त त्यांनीच अटॅक केला असं नाही, हिनंही फोर्सफुली त्या गोष्टी थांबवण्यासाठी खूप चांगला प्रयत्न केला. बट बिईंग अ लोनली गर्ल शी कुड नॉट रेजिस्ट देम फॉर अ लॉंगर. आणि एकटी असल्या कारणानं तिला जास्त वेळ फाईट देता आली नाही. अँड इव्हेंच्युअली शी वॉज ओव्हरपॉवर्ड बाय देम. आणि एका प्रसंगी त्यांना सक्सेस मिळाला असं आपण म्हणू शकतो. त्यांना जे काही सोनं वगैरे हवं होतं त्या ह्याच्यामधनं. दोज इनह्युमन गाईज थ्रू हर आउट ऑफ द रनिंग ट्रेन. आणि या सगळ्या अशा क्रुएल निर्दयी लोकांनी काय केलंय, ते रॉबर्सने काय केलंय, इनह्युमन गाईज असं म्हटलं. इनह्युमन मीन्स व्हेरी क्रुएल, निर्दयी असं आपण म्हणू शकतो. दे थ्रू हर आउट ऑफ द रनिंग ट्रेन. चालत्या ट्रेनमध्ये अक्षरशः तिला ढकलून दिले बघा. अनदर ट्रेन कमिंग ऑन द पॅरलल ट्रॅक रन ओव्हर हर लेग. आणि त्याच वेळी दुसऱ्या ट्रॅकवरती दुसरी ट्रेन येत होती की जी तिच्या पायावरनं गेली ट्रेन. बाय द टाइम शी रीच हॉस्पिटल द डॉक्टर्स वेआर लेफ्ट विथ नो ऑप्शन बट टू अँप्यूट हर लेफ्ट लेग बिलो द नी. आणि जेव्हा तिला हॉस्पिटलाइज केलं गेलं तेव्हा डॉक्टरने सांगितलं एक पाय कट करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाहीये, लेफ्ट लेग, की जो पूर्ण निकामी झालाय, त्याचा आता उपयोग नाही. सो ते ऑपरेशन, ती सर्जरी केली गेली तिच्यावरती आणि म्हणून ती अँप्युटी पर्सन बनली. अदरवाईज द इन्फेक्शन कुड हॅव स्प्रेड इन द होल बॉडी. आणि तसं नाही केलं तर पूर्ण बॉडीमध्ये इन्फेक्शन पसरू शकतं. हर राईट लेग ऑल्सो डिडंट रिमेन कम्प्लिटली immune from the accident. A rod was inserted in. See, राईट लेगला पण काय केलं गेलं, कम्प्लिटली तो पण काही सेफ राहिला, नॅचरली आहे तसं राहिलं असं नाही. त्याच्यामध्येही काय करावं लागलं, रॉड इन्सर्ट करावा लागला. आणि मग कुठंतरी ती नंतर थोडंफार तिला काही जे हवं होतं
ती मिळवू शकली असं आपण म्हणू शकतो. वी आर गोइंग टू कंटिन्यू. द राईट लेग फ्रॉम नी टू अँकल. रॉड वॉज इन्सर्टेड इन द राईट लेग फ्रॉम नी टू अँकल. म्हणजे तिच्या उजव्या पायामध्ये काय केलं गेलं, रॉड घातला गेला आणि लेफ्ट पाय तर कापावा लागला. सी म्हणजे त्या एका पायावरती रॉड घातलेल्या त्या मुलीनं इतकी मेहनत घेतली आणि जगामध्ये अशी एक व्यक्ती बनली की जी फर्स्ट पर्सन आहे भारतामधली की जिनं माउंट एव्हरेस्ट नावाचं सर्वोच्च शिखर सर करून दाखवलं. त्या शिखरावर भारताचा झेंडा फडकवला आणि नक्कीच ही भारतासाठी एक दैदिप्यमान आणि खूप चांगली अभिमानास्पद गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला या पॅराग्राफमध्ये आपण काय स्टडी केलंय, एक प्रसंग, तिनं त्या प्रसंगाशी कसा सामना केला, तिच्या आयुष्यातला अत्यंत डिफिकल्ट असा एक क्षण येतो आणि त्याच्याशी फाईट करून तिनं तिच्या उर्वरित आयुष्यामध्ये ती माघार घेतली का नाही, हेच तिच्याकडनं शिकायचं आपल्याला की कुठलाही प्रसंग आला तर माघार घेऊ नका, त्याला फाईट करा आणि पुढे जायचा प्रयत्न नक्की करा. वी आर गोइंग टू कंटिन्यू विथ द नेक्स्ट पॅराग्राफ, दॅट इज द पॅराग्राफ नंबर 3. She spent 4 months at the All India Institute of Medical Sciences, New Delhi. She spent 4 months एका हॉस्पिटलमध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या ठिकाणी न्यू दिल्लीला 4 महिने तिला काढावे लागले. One day while laying on the bed in the hospital, she read an article about the Mount Everest, the ultimate destination of every mountaineer. आणि एके दिवशी एका मॅगझिनमध्ये तिला एक लेख वाचायला मिळाला. तो लेख कोणता होता, लेखचे टायटल काय होतं, व्हॉट वॉज द टायटल ऑफ दॅट आर्टिकल, द टायटल वॉज द माउंट एव्हरेस्ट, द अल्टिमेट डेस्टिनेशन ऑफ एव्हरी माउंटेनियर. एखाद्या गिर्यारोहकाचं अंतिम स्वप्न काय जर असेल तर ते म्हणजे काय, माउंट एव्हरेस्ट. माउंटेनियर मीन्स कोण, की जो हे पर्वत क्लाइंब करतो, सर्वोच्च शिखर सगळे सर करायचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येक गिर्यारोहकाचं एक स्वप्न असतं की आयुष्यात मला एकदा तरी माउंट एव्हरेस्ट चढता आला पाहिजे, आपल्या देशाचं नाव कमवता आलं पाहिजे. सी देन ओनली शी डिसाइडेड टू क्लाइंब इट. आणि आर्टिकल वाचलं आणि तिच्यामध्ये एक चेतना जागृत झाली, एक स्फूर्ती तिला मिळाली की मला काहीही करून काय करायचंय, माउंट एव्हरेस्ट सर करून दाखवायचंय. She took inspiration from Yuvraj Singh and other famous personalities who won over cancer or other life-threatening conditions to bounce back and prove their mettle. See, कोणाकडनं इन्स्पिरेशन मिळालं तिला, युवराज सिंगकडनं, की ज्याने कॅन्सर सारख्या रोगाला फाईट केली आणि तो परत मैदानावरती खेळताना आपल्याला दिसला. नुसता खेळलाच नाही, पुन्हा तेवढीच मेहनत घेऊन पुन्हा तेवढंच यश त्यानं मिळवलं. हेच तिला हवं होतं की आपण अशाच प्रकारे आपल्यावरती जो काही प्रसंग उद्भवलाय, आपल्याला जे काही आता सहन करावं लागतं ते सहन करून आपण आपलं यश मिळवायचं आपल्याला, हे तिनं ठरवलं. अशा व्यक्तींकडनं की ज्याने या वेगळ्या वेगळ्या संकटाशी सामना केलाय. People used to come to meet me in the hospital and sympathize by saying words like, you would not be able to play volleyball anymore, or what a tragedy with this young girl. See, the people, the visitors जे भेटायला तिला हॉस्पिटलमध्ये यायचे ते सगळे सिम्पथाईज करायचा प्रयत्न करायचे. दे आर फीलिंग सॉरी फॉर हर. ते त्यांना वाईट वाटायचं तिच्याबद्दल आणि एक्सप्रेस करायचे. काय थॉट्स एक्सप्रेस करायचे ते, आता तुला व्हॉलीबॉल खेळता येणार नाही, काय झालं या यंग मुलीसोबत, किती वाईट घडलं, अशा प्रकारे कुठेतरी तिला सिम्पथाईज, सहानुभूती देण्याचा प्रयत्न करायचे की जे तिला अजिबात आवडलेलं नाहीये. इथंच अशा गोष्टी आपल्याही आयुष्यात घडतात बघा. त्यावेळी खरं तर पॉझिटिव्हिटी देण्याचा प्रयत्न लोकांनी केला पाहिजे, पण ते प्रत्येकालाच मिळतं असं नाही. तर आपल्याला अशा गोष्टींची फाईट करायला यायला पाहिजे. म्हणजे कुणी भले नका का पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्याला देईना, पण आपल्याला तो निर्माण करता आला पाहिजे. आणि तिनं तेच केलंय. लोकांच्या या बोलण्याला ती बळी पडली नाही. तिनं ठरवलं की याला आपण उत्तर द्यायचं, ते पण कशातनं, आपल्या कृतीमधनं उत्तर द्यायचं, फक्त बोलण्याला काही अर्थ नाहीये. नेक्स्ट थिंग, we are going to continue with the next paragraph, that is the paragraph number 4. Why she took this extremely difficult decision of climbing Mount Everest when she was already offered a job by the Indian Railways? Why she didn't spend her life like any other handicapped person doing a regular 9 to 5 job and making a livelihood? See, why she had taken that decision to climb Mount Everest? का बरं तिने हा निर्णय घेतला असेल की आयुष्यामध्ये मला काय करायचं, आता माउंट एव्हरेस्ट सर करून दाखवायचंय. कधी, अँप्यूट झाल्यावरती, पायाला इतकी मोठी जखम झाल्यावरती, इतकी मोठी दुखापत झाल्यावरती.
वाय शी हॅज रिजेक्टेड द जॉब बाय द इंडियन रेल्वे. इंडियन रेल्वेनं आधीच तिला जॉब ऑफर केला होता, 9 ते 5 जॉब होता, छान पैसे मिळाले असते, छान लाईफ सेट झालं असतं, पण का तिला असं करावं असं वाटलं? तर चॅलेंजेस ऍक्सेप्ट करायला पाहिजे, या वृत्तीमुळे तिला असं वाटलं. तिची वृत्ती कशी आहे, जगण्याकडे तिचा बघण्याचा कल कसा आहे, असलेलं चॅलेंज ऍक्सेप्ट करा, त्या चॅलेंजला उत्तर द्या. कशामधनं उत्तर द्या? आपल्या कृतीमधनं उत्तर द्या. वाय शी डिडंट स्पेंड हर लाईफ लाईक एनी अदर हँडिकॅप पर्सन. बाकीच्या हँडिकॅप पर्सन सारखं तीही स्वतःचं आयुष्य व्यतीत करू शकली असती, 9 ते 5 जॉब करू शकली असती, अँड शी कॅन मेक अ लाईव्हलीहूड. स्वतःचं लाईव्हलीहूड, आपल्या सगळ्या नेसेसिटी गोष्टी ज्या आहेत आयुष्यातल्या, स्वतःच्या गरजा ती आरामात भागू शकली असते तिच्या त्या पगारातनं, तिच्या 9 ते 5 जॉबमधनं. बट शी डिडंट. तिनं ते केलं नाही. वेन आय वॉज इन द हॉस्पिटल पोस्ट दिस रॉबरी ॲक्सिडेंट, I came across several upset conspiracy theories like. का केलं बघा तिनं असं? रिझन काय आहे त्याचं? तर ती जेव्हा ॲडमिट होती तेव्हा तिला खूप साऱ्या कॉन्स्पिरसी थेरी ऐकायला मिळाल्या. व्हॉट वी कॅन से, दीज आर द सिक्रेट्स म्हणूयात आपण, म्हणजे मागं बोलणं जे काय आहे तिच्या, तर ते तिला कुठेतरी ऐकायला मिळाले की जे खूप वाईट असतात अत्यंत. कॉन्स्पिरसी थेरीज like, I was traveling without ticket, hence I jumped out of a train to avoid punishment, or I jumped out of a train by my own in the suicide attempt. काय होतं त्या कॉन्स्पिरसी थेरीज की जे तिच्या मागं बोललं गेलं? काय काय होतं ते? फर्स्ट वन वॉज, पहिलं काय होतं? आय वॉज ट्रॅव्हलिंग विदाऊट तिकीट. विदाऊट तिकीट तिने बहुतेक प्रवास केला असावा. अँड हेन्स आय जम्प आउट ऑफ अ ट्रेन टू अवॉइड पनिशमेंट. आणि शिक्षा नको म्हणून ट्रेनमधनं उडी मारली असावी, असं लोक तिच्याबद्दल बोलायला लागले. आणखीन काय बोलायला लागले लोक? आय जम्प आउट ऑफ अ ट्रेन बाय माय ओन इन द सुसाईड अटेम्प्ट. बहुतेक तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा. हे दुसरं कॉन्स्पिरसी होती. दीज रबिश रुमर्स हर्ट मी बॅडली अँड शी वॉज हर्टेड बाय दॅट रुमर्स. या सगळ्या रुमर्स, या सगळ्या अफवा, चुकीच्या गोष्टी ऐकून तिला अत्यंत वाईट वाटलंय. कुठंतरी मनाला ठेच पोचली असं आपण म्हणू शकतो. खूप लागलंय मनाला. Then only she decided that I would answer to all these fake theories by doing something big, achieving something extraordinary. And at that time she decided that I would answer them. I would answer these conspiracy theories. या सगळ्या या मागं बोलणाऱ्या लोकांना मी उत्तर देईन. तेही उत्तर कसं असेल? माझ्या कृतीतनं असेल. आणि असं उत्तर असेल की जग माझं कौतुक करेल नक्कीच, आणि माझ्या देशाला माझा अभिमान वाटेल. असं काहीतरी मी करून दाखवेन. आणि मग तिनं काय ठरवलं? आय वुड क्लाइम्ब द माउंट एव्हरेस्ट अँड आय विल अचीव समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी. मी असं काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी करेन की जे कुणीही केलेलं नसेल. होप यू हॅव अंडरस्टूड दिस मच. वी हॅव कम्प्लिटेड द फर्स्ट 4 पॅरेग्राफ ऑफ द चॅप्टर. नाव वी आर गोइंग टू स्टॉप. तुम्हाला सगळे डिफिकल्ट वर्ड्स या चॅप्टरच्या शेवटी नक्कीच मिळतील. थँक्यू सो मच.